तानाजी मालुसरे पराभूत उमेदवार झाले, ते तानाजी सारखे पराभूत झालेले आहे. गड त्यांनी हा जिंकला, पण स्वतः हरलेले आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. जे व्यासपीठावर नाहीत म्हणून निवडून आलेले आहेत, विरोधात नसले तरी ते आपलीच माणसं आहेत, ते आपल्या साधुल्याचे आहेत, ते सुद्धा माणसं आपल्या घरातले आहेत. त्याचा कोणतर आमच्या जिव्हाळ्याच्या मित्राचा मुलगा, कोणतर बहीण आमची तिथं निवडून आलेली आहे. त्याही हजर नसतील तर त्यांचं सुद्धा जाहीररित्या इथून मी अभिनंदन करतो. या ठिकाणी मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा हो. भगवंतानं ठरवलेलं होतं या ठिकाणी गोरगरिबावर अन्याय चाललेला आहे. सांगोल्याचा स्वाभिमान या ठिकाणी चिरडला जात आहे. सांगोल्याच्या जनतेला गुलाम बनवलं जात आहे. त्याच वेळी पांडुरंगानं ठरवलेलं होतं की भरल्या हातानं या ठिकाणी आनंद मानेला मी माझ्या तमाम जनतेकडून. पांडुरंग आम्हाला बघायचा नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन, रुक्मिणी आम्हाला बघायची नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन. आमचा पांडुरंग तिथं माझ्या समोर बसलेला आहे, माझी रुक्मिणी तिथं बसलेली आहे. तुम्हीच आमचं देव आहे. तुमचा आशीर्वाद हेच आमच्या जीवनाचं सार्थक आहे. एकाएकी पडलं का पडलं काय नाही मी बोलत नाही. मला एकटं पडलं याचं मला दुःख नाही. जीवनात माझ्या लढाई खेळत असताना एकट्यानं लढाई खेळायची गेल्या 40 वर्षात मला सवय होती. ही काय माझी पहिली लढाई या तालुक्यातली. आणि मी लढत होतो ते कुणाबरोबर लढत होतो, ज्या माणसाला संपूर्ण महाराष्ट्र उभा राहत होता, त्या स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांच्या बरोबर मी लढत होतो. हत्ती संघ कुस्ती खेळण्याला मी पहिल्यावर तो लगा कशासाठी तुम्ही रे आडवाला, एवढं तुमची माझी नाही. एक जण मला पुन्हा अडवाय बघतोय, दुसरा एक पाय ओढतोय, तिसरा एक पाय ओढणार नाही, याचा उपयोग होणार. बोललो मी शून्य नाही होणार. तालुक्यातली माझ्या जनता मला शून्य कधी होऊ देणार नाही, कधी तिनं दिलं नाही. ज्यांना अहंकार चढला होता, अजूनही भारतीय जनता पक्षात लगा प्रवेश सुद्धा नाही, तोपर्यंत तुला मस्ती काय अहंकार काय गर्व तो होता. फक्त जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री तुझ्या कार्यालयात येऊन चहा पिऊन गेल्यानंतर लगा 7 हत्तीचं बळ तुला काय वरडायला लागलाय, आरडायला लागलाय, कुणाला दाब देतोय, कुणाला काय करतोय. आमदारकीच्या निवडणूक मी सोसलं सगळं, जाऊ द्या म्हटलं. एक तरुण उमेदवार उभा राहिलाय, एक जीवाभावाचा दोस्त उभा राहिलाय, असू द्या. काय घात केला तर काय आपण वाईट बोलायचं नाही. मी काय दोघं एक शब्द बोललो नाही. कुठल्याही गावात माझ्या भाषणात सांगायचं मी दीपक सावंतराव बाबासाहेब देशमुखावर टीका केलेली एक माझं भाषण काढून दाखवा. मी विकासावर बोलत होतो, तालुक्याला दिशा देत होते, कोणत्या दिशेने आपल्याला जावं लागण्याचं गणित मांडत होतो. आणि मी आवर्जून तुम्हाला सांगत होतो, येणारं सरकार आहे ते महायुतीचं सरकार आहे. या ठिकाणी शिवसेना भाजपचं सरकार आहे. तुम्ही मला निवडून द्या, कदाचित आपल्याला मंत्रिपदाची सुद्धा संधी मिळू शकतो. मी विनंती करतो तुम्हाला.